मुतखड्याचा त्रास खूप भयंकर असतो, बऱ्याच जणांना सहन होत नाही आणि मुतखडा एकदा झाल्यानंतर परत परत होण्याची खूप जास्त शक्यता असते. जर तुम्हाला पण मुतखड्याची समस्या असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय सांगणार आहे. हा घरगुती उपाय आहे. हा जर उपाय केला तर मुतखड्याचे बारीक बारीक तुकडे होऊन लघवीद्वारे मुतखडा निघून जाऊ शकतो. एवढा असा साधा सरळ सोपा आणि चांगला उपाय आहे. हा जर उपाय केला तर मुतखड्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण आणि तुम्ही बघताय आरोग्य चर्चा. सगळ्यात अगोदर बघूया मुतखडा नक्की का होतो. आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात. किडन्या रक्त फिल्टरचं काम करत असतात, म्हणजेच रक्ताचं शुद्धीकरण करतात आणि आपल्या शरीरामध्ये जे विषारी पदार्थ आहेत, जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत आणि तसेच एक्स्ट्राचे मिनरल्स, जास्त जे मिनरल्स झालेले आहेत ते सुद्धा लघवीद्वारे बाहेर काढण्याचं काम किडन्या करत असतात. बऱ्याच वेळेस काय होतं, हेच मिनरल्स एकमेकाला चिटकतात आणि यापासून हळूहळू किडनी स्टोन तयार होत असतात. किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा. अगोदर छोटे छोटे असतात आणि कालांतराने यांची वाढ होत असते आणि किडनी स्टोनची वाढ झाली आणि ते जर एका जागेवरून हल्ले, म्हणजेच लघवी करताना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर हल्ले तर यामुळे प्रचंड वेदना होतात. एवढा त्रास होतो की अनेक जण सहन सुद्धा करू शकत नाहीत. बऱ्याच वेळेस ज्यांना त्रास होत असतो अक्षरशः ते रडत असतात. एवढ्या प्रकारचा तीव्र अशा वेदना मुतखड्यामुळे होऊ शकतात. तर मुतखडा होण्याचे काही प्रमुख कारण आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे कमी पाणी पिणे. जर तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल तर यामुळेच मुतखडा होऊ शकतो किंवा मुतखडा होण्याच्या पाठीमागे सगळ्यात पहिलं कारण, सगळ्यात प्रमुख कारण कमी पाणी पिणे एवढंच आहे. जर तुम्ही सफिशियंट प्रमाणात पाणी पिलं तर मुतखडा कधीच होऊ शकत नाही. एवढं साधं सोपं सरळ गणित आहे. जर मुतखड्याची समस्या असेल तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर तुम्हाला पाणी प्यायचं आहे, म्हणजे प्यायचंच आहे. हा नियम फॉलो करा. मुतखड्याची जरी समस्या असेल तर ते कालांतराने कमी होऊन जाईल. म्हणून गरजेपेक्षा जर कमी पाणी पित असाल तर मुतखडा होण्याचं हेच प्रमुख कारण आहे. कारण शरीरामध्ये जर कमी पाणी झालं तर मिनरल्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ते हळूहळू किडनीमध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि एकदा का एकमेकाला चिटकून राहायला सुरुवात झाली की त्यापासूनच मुतखडा बनत असतो. पण जर तुम्ही खूप जास्त पाणी पिलं तर ते एकमेकाला चिटकून न राहता लघवीद्वारे निघून जात असतात एक्स्ट्राचे मिनरल्स. त्यामुळे मुतखडा होण्याचा धोका कमी होत असतो. म्हणून जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून मुतखडा होणारच नाही. दुसरं कारण असतं गरजेपेक्षा जास्त मीठ खाणं. मीठ जर तुम्ही गरजेपेक्षा खूप जास्त खात असाल तर यामुळे सुद्धा किडनी स्टोनचा धोका वाढत असतो. तसेच चिकन, मटण खूप जास्त प्रमाणात खाणे यामुळे सुद्धा किडनी स्टोन होण्याचा धोका वाढत असतो आणि जर किडनी स्टोन झालेला असेल तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. तर जर कोणत्या पण कारणामुळे तुम्हाला किडनी स्टोन झालेला असेल तर या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो जर केला तर या उपायामुळे मुतखड्याचे तुकडे होऊन विरघळून लघवीद्वारे निघून जाण्यास मदत मिळत असते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2च गोष्टींची गरज पडणार आहे. सगळ्यात पहिला आहे आवळा पावडर. आपल्याला 1 चमचा आवळा पावडर घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे लिंबू. 1 ग्लास गरम पाणी करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे प्यायचं आहे. जर आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तुम्ही हा उपाय केला तर काही दिवसामध्येच मुतखडा विरघळून जाण्यास मदत मिळत असते. जर 6 ते 8 mm पर्यंतचा मुतखडा असेल तर त्याच्या अगोदर तुकडे तुकडे होतात आणि हळूहळू तो विरघळून लघवीद्वारे निघून जाण्यास मदत मिळत असते. जर तुम्हाला मुतखड्याची समस्या असेल तर हा उपाय तुम्ही सगळ्यात अगोदर करायला पाहिजे आणि जर तुम्ही लगातार 2 ते 3 महिने हा उपाय केला तर मुतखडा पूर्णपणे निघून गेलेला तुम्हाला जाणवेल. कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही आणि जर तुम्हाला परत परत मुतखडा होत असेल तर हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करत राहायचा आहे. हा जर उपाय तुम्ही कंटिन्यू करत राहिलात तर मुतखडा कधीच होणार नाही. तसेच एकदा मुतखडा निघून गेल्यानंतर त्रास होत नसेल तर आठवड्यातून तुम्ही एकदाच हा उपाय करायला पाहिजे. परंतु जर परत परत मुतखडा होण्याचा धोका असेल तर कंटिन्यू जर हा उपाय केला तर मुतखडा कधीच होऊ शकत नाही. खूप साधा सरळ सोपा उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. या उपायाने नक्कीच मुतखड्यावर आराम मिळत असतो, त्रास कमी होत असतो, तसेच मुतखडा निघून जाण्यास मदत मिळत असते. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.